आज आहे की नाही आमच्या गाडीची पूर्ण वाट लागली होती बघा. आणि काय झालं की नाही ते पूर्ण सांगतो, फक्त ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहावा. आज सकाळ सकाळी उठल्या उठल्या आहे ना मला माझ्या भावाचा कॉल येतो आणि बोलतो की बाबा दादा आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. म्हणून मी बघायला आलो होतो बघा खाली, तर बघतोय तर पूर्ण पुढचं बोनेट डॅमेज झालं होतं. आता झालेलं झालं म्हणलं, आता कुठली 7:30 मागायला लागल्या ते काही माहित नव्हते. मग पहिला गाडी तेवढी शोरूमला पाठवून घेतलं होतं बघा. मी पण आहे नाही गाडी गेल्यावर आवरून मागणं गाडी घेऊन निघालो होतं बघा, कारण की येताना माझ्या भावाला पण घेऊन यायचं होतं आणि मला तिथे जाऊन बघायचं होतं बाबांनो काय काय होतं आणि काय काय नाही होत. इथं आल्यावर ते शोरूम मधली सगळी कामं उरकून घेतली आणि गाडी शोरूमच्या आतमध्ये लावून घेतली होती बघा. गाडीचं सगळं उरकून घेतलं आणि मी आणि माझा भाऊ डायरेक्ट गाडीवर बसून निघालो होतो घराकडे. जाताना ना मधनं त्या पावसाने एकदम धिंगाणा घासला. मुंबईत तर वैताग आणलाय पावसानं. अचानक माझ्या भावाला एकदम मधनच काय हुकी आली काय माहित नाही. मला म्हणला मी चालवतो गाडी तू बस माग म्हणला. मी मागे बसल्यावर मला काय गप्प बस वाटतंय का. महेश मोठे मला अचानकच आठवला होता. मी ब्लॉगर आहे, मी सामान्य माणूस नाही. पावसानं माझ्या अंगावर पडलं नाही पाहिजे. महेश मोठे सारखं येडचाळ करून आम्ही फायनली एकदाशी घराकडे पोहोचलो होतो. घरी आल्यावर नाही सगळं आवरून बिवरून घेतलं आणि खाली आलो होतो बघा. आता खाली यायचं कारण म्हणजे की नाही आपल्या टेम्पोवरनं पाणी गळत होतं म्हणताना नाही त्याच्यावरती कागद टाकून आपल्याला कागद बांधायचा होता बघा. त्यात आम्हाला नाही ही रस्सी सुटता सुटून झाली होती आणि सुटल्यावर नाही वेगळाच कारनामा होऊन बसला. बोंबलायला त्याच्या एक याप कमी नव्हतं तेवढ्यात दुसरं चालू झालं. मरणाचा गुत्ता झाला होता बघा. यात कसतर काहीतरी करून नाही गुत्ता तेवढा पहिला काढून घेऊन नाही पहिला टेम्पोचा वरनं हुड तेवढा पूर्ण पॅक करून घेतला होता बघा, कारण की पावसानं पाणी लय गळत होतो. आजचा दिवस आहे ना सगळा यपाक हेपात गेला होता बघा, म्हणून मला पण लय वैताग आला होता. आता चला बाय बाय.